नमस्कार, मी प्रणवती पारसेकर. मी निरामय संस्थेशी निगडीत आहे. निरामय संस्थेच्या सगळ्यांना मला एक फक्त थँक्यू बोलायचं आहे. कारण मी निरामयला जॉईन झाली कारण मी जस्ट 40 क्रॉस केलं. तर डॉक्टर आमच्या बोलल्या की ज्या फॅमिली डॉक्टर होत्या की जस्ट 40 झाल्या, त्याच्यामुळे नॉर्मल चेकअप करून घेऊया आपण एक पूर्ण बॉडीचं. म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर मी नॉर्मल चेकअप करून घेतलं. त्याच्यात असं कळलं की सिस्ट आहे, गर्भाशयाला गाठी आहे 2, राईटला पण आहे, लेफ्टला पण आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, मला मुळे सिस्ट म्हणजे काही माहितीच नव्हतं. म्हटलं गर्भाशयाला गाठी आहेत हा एकच प्रकार माहिती होता. त्याच्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, त्रास तर काहीच नव्हता, जस्ट नॉर्मल चेकअप केलेलं, त्याच्यामुळे मला कळलं की मला सिस्ट आहे. बोलतो मग सिस्टवरती लक्ष नाही देतस? म्हटलं हां, पण त्याचा मला काही त्रासच नाही, काय असतं ते? ती म्हणाली नाही नाही लक्ष दे, त्यावरती काही करावं लागतं. तर मी परत मॅडमकडे गेली, तर मॅडम म्हणाल्या की नाही तुला मग गायनाकडे पाठवते, तू गायनाकडे जा, ते तुला मार्गदर्शन करते. मी म्हटलं ठीक आहे. मग मी गायनाकडे गेली, तर ते नेहमीसारखं जे ॲलोपॅथीवाले घाबरवतात तसं घाबरवलं. तर म्हणाले याचं ऑपरेट करून जाणार. म्हटलं मग ऑपरेट करून गेलं की परत येणार की जाणार कायमचं? ते तुमच्यावर आहे, तर तुम्ही तसं करणार तर ते येऊ पण शकतं किंवा जाऊ पण शकतं. त्याच्या म्हटलं मला ऑपरेट नाही करायचं आहे, काय दुसरा तर गोळ्या घेऊन बघूया. म्हटलं मग ठीक आहे, गोळ्याने जात असेल तर मला नाही घ्यायचं. मग मी गोळ्या चालू केल्या. तर एक गोळी खाली, खूप त्रास झाला. पोट म्हणजे अक्षरशः माझं असं वाटतं की नाही दुसरी गोळी पण नको. पण म्हटलं नाही तर खाव्या तर लागतील, हळूहळू कमी होईल. म्हणून दुसऱ्या दिवशी दुसरी टॅबलेट घेतली. म्हटलं नाही हा प्रकार आपल्यासाठी नाही आहे. म्हटलं मग मिस्टर माझे निरामयची ट्रीटमेंट घेतच होते, तर म्हटलं मी पण एक ट्राय करते. तर मी ट्राय करता करता म्हटलं आली. तर नेमक्या मॅडम त्या ह्याच्यापासून मॅडमनी सुट्टी घेतलेली, मॅडम नव्हत्या. म्हटलं अरे बापरे, आपल्यावर काही खरं नाही वाटतं. मग नंतर मग मिस्टर म्हणाले नाही बघूया ना, बाकीचे पण आहेतच ना, मॅडम नसले म्हणून काय झालं. तर मी सुरू केली ट्रीटमेंट. लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला सिस्ट होते. थोड्या दिवसामध्ये माझं लेफ्ट गेलं. लेफ्टला रिझल्ट मला पटकन भेटला, राईट जातच नव्हतं. नंतर म्हटलं हे आपल्यासाठी नाही वाटतं, जाऊन देत, मी गोळ्या खाते आणि बरं करते. तर म्हटलं जाऊन दे. म्हणजे निरामयच्या मॅडम आहेत त्यांच्या मी फोन होत्या, म्हणाले मॅडम असं करू नका, लेफ्ट गेला त्याचं राईट पण जाईल. म्हटलं मग ठीक आहे. म्हणून मग कंटिन्यू 6-6 महिन्यांनी परत चेकअप केलं. पहिले 3-3 महिन्यांनी करत होती, मग 6-6 महिन्यांनी केलं. मग कळलं की आपलं पूर्ण गेलंय. डॉक्टर म्हणाले आता तुम्हाला सीटचा त्रास नाही आहे, गेलं ते पूर्ण. म्हटलं अरे वा, विदाउट टॅबलेट माझं सगळं गेलेलं आहे. त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. आणि हे सगळं मला सांगितलं माझ्या एका मैत्रिणींनी, म्हणजे मी मिस्टरांसाठी घेतलं. तिला पहिलं थँक्स. तिच्या माध्यमातून मला कळलं की निरामय असं काहीतरी आहे, विना स्पर्श, विना औषध. मी आजही मैत्रिणींना बोलते नाही आमचा विश्वासच नाही, तू कसं काय शक्य आहे. म्हटलं तुम्ही स्वतः करून बघा, माझ्यावरती विश्वास ठेवूच नका, तुम्हाला अनुभव आला तर येईल. आणि निरामयनी अजून एक काम केलं माझ्यासाठी चांगलं. कोविडमध्ये माझ्या आईला 75 ते 90% कोविड होता. तो आम्हाला जरा उशिरा डिटेक्ट झाला, पण तिला मग असंच काही त्रास नव्हता. पण भावाला झाला म्हणून तिचा रिपोर्ट काढले तर तिला झालेला. मग कळलं की तिला 75 to 90% तिचे लंग्स हे आहेत. तर भाऊ म्हणाला की नाही ताई हे नाही होणार, ओके, हे खूप डॉक्टर म्हणाले की शक्य नाही आहे, हे चमत्कार झाला तरच होणार. म्हटलं चमत्कारच पाहिजे ना, मग ती जबाबदारी माझी, माझ्याकडे एक चमत्कार करायला आहेत. म्हटलं मी ती जबाबदारी घेते, बाकीचं तुम्ही बघा, चमत्कारचं माझ्याकडे ठेवा. तर निरामयची ट्रीटमेंट घेतली. 15 ट्रीटमेंट सरांनी यायला सांगितलेलं आहे. तर 15 ट्रीटमेंट मी आईच्या घेऊन आईला ओके करून घरी पाठवलं. ह्याचं क्रेडिट मी आणि फक्त निरामयला देते. कारण 75% नाही, 75च्या अबाव तिचं लंग्स हे होते. त्यातून ती व्यवस्थित बाहेर पडली आणि घरी आली. कारण त्या पिरियडमध्ये मी बघितलं की 35-40% वाले पण वाचू शकलेले नव्हते. त्यात माझी आई वाचली फक्त निरामयमुळे. आणि निरामयचे खूप खूप आभार. एवढंच सांगते, बाकी काही नाही. थँक्यू. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.